तर विषय असा आहे की आमचं तुमच्यावर काही कर्ज आहे, उधारी आहे. ते बिल चुकतं करा म्हणजे आम्ही नागपूरला निघतो. बिल? हा, बाबा काय बोलताय तुम्ही? काय जे काय असेल ते सरळ बोला प्लीज, वाकड्यात नका शिकू. गप्पे. वाकड्यात तू शिरतोयस. माझा बिल दे, मी जातो, विषय संपला. हे घ्या, वाचा. काय? वाचाची कष्ट करू नका, आम्ही सांगतो. तुझ्या जन्माच्या बी दवाखान्याचं बिल. तुझ्या बारशाचा खर्च. हा, तुला बोट धरून चालायला शिकवलं ना बे. पाठीवर पहिल्यांदा श्री गणेशा गिरवायला शिकवलं, त्याचा खर्च. तुला शाळेत घातलं, शाळेची फी आम्ही भरली. तुला नवीन सायकल विकत घेऊन दिली, त्याचा खर्च. पुन्हा एक्स्ट्रा क्लासेस लावले, पिकनिकला पाठवलं, आजारपणाचा खर्च, जागरण आमचं. तुला नाव माकू घातलं, तुझे नेहमीचे कपडे, तुझ्या शाळेचे कपडे मी धुतले, तुझा अभ्यास मी घेतला, आमच्या पोटाला चिमटे काढून तुझा पोट भरलं, त्याचा खर्च. तुला गोष्टी सांगितल्या परीच्या, राक्षसाच्या, तुझ्यासोबत कंचे खेळलो, तुझ्या कॉलेजचा खर्च, लग्नाचा खर्च. अरे गिनती करू शकत नाही, एवढा कर्ज आहे तुझ्यावर. नाही, आईबाप पोरासाठी जे काही करतात त्याचं मोल नसतं. पण तू आम्हाला ते करायला लावलं. अरे स्वतःच्या पोराच्या शाळेची फी भरण्यासाठी आपले हात आखूड केले. सुनबाईवर केलेल्या खर्चाची लिस्ट तिला वाचून दाखवली. अरे तसा जर हिशोब करायला गेलो ना आम्ही, लाख काय करोडोच्या घरात जाईल. आ तुम्ही तर इथंच थांबून राहिलात. काहून आता काही राहिलं का बाकी? बापा, हा तर आपला हिशेब झाला ना. आपल्या सुनबाईनं या घरासाठी का का केलं, तिच्या हिशेबाचं का. हा, आता सुनबाईने काय आम्हाला लिस्ट बनवून दिली नाही, पण तिने आजपर्यंत तुझ्यासाठी केलेली आवरावर. सकाळी उठून चहा करून दे, नाश्ता करून दे, तुझा डबा, अथर्वाचा डबा. घरची सगळी कामं ती स्वतः करते. का रे गुरुनाथ, तिने काहीतरी तुझ्याकडे कामवालीची मागणी केली का रे? नाही ना. अथर्वचा आजारपण, घरचा किराणा, रोजची भाजी, बिल, सणवार, आले गेले पाहुणे, आणखी का का त्या हिशेबाचं का. अच्छा, म्हणजे हे सगळं राधिकासाठी ऐकवताय मला तुम्ही? खबरदार, आपल्या तोंडातून सुनबाईचं नाव काढू नको. तुला अधिकार राहिलेला नाही. अरे सुनबाई नाही तर या घराचा पडदार करून ठेवलाय तू. बरी घराची अवस्था करून ठेवली. पाय बर, हा हे सगळं ती फुकट करत होती का नाही? हा, ती असती तर तिने आजवर कधी असं ओशाळ ठेवलं नव्हतं घर. हो ठीक आहे, कळलं तुमच्या राधिकाचं कौतुक, पण हे सगळं मला का ऐकवताय? मला कळेल का? वा रे वा, तुला काय ऐकवता म्हणजे? किती गृहीत धरून राहिला रे तुझ्या बायकोला तू गुरुनाथ. हा, चल पगाराचं तर सोडूनच दे, पण त्यासोबत दोन शब्द कधी मायेनं बोललास तरी का तू? हा, प्रेम दिलंस तिला कधी तू? या सगळ्याचा पगार द्यावा लागला असता ना तुला, तेव्हा तुला कळलं असतं की तिने का का केलं आणि किती किती केलं तुझ्या घरासाठी. गॅरी, हे पाय, हे आलं गॅरी गॅरी करणार भिरभिर. अरे वा 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 वा, लय खरेदी केली. हा, पैसा कुठून आणला? गॅरीकडून घेतला का उडवायला? बाबा उगीच तुम्ही तिला मध्ये नका आणू प्लीज. तू चुप बे, तू मध्ये बोलू नको. हे सगळं महाभारत तिच्यामुळे घडत आहे ना. हाय बाई, किती पैसे उडवले बाई. हा, हे सगळं कितीला पडलं वा? तिच्याकडनं ना आधी बिलच घेते. हं. फुकटी परस्पर निभवून देणारी. एक्सक्यूज मी, गॅरी तू. एक्सक्यूज मी, जास्त बोलायचं नाही. आता घरातून घालून देईल तुला. अहो पण तू मध्ये पडायचं नाही, सांगून ठेवतो. पण काय ग, आणि आम्ही इथं का आलो? या तुझ्या गॅरी फॅरीमुळे. हा गॅरी तुझा,
आमचं देणं लागतो, कर्ज आहे याच्यावर आमचं, समजली का? आम्ही का रस्त्यावर पडलेलो नाही आहे. हॉटेलचा खर्च माझ्या खिशाला परवडतो, पण इथं आलोय कारण याला आम्ही जन्म दिलाय. माझी लाखोची उधारी आहे याच्यावर, ती यानं अजूनपर्यंत चुकती केली नाही. आणि जोपर्यंत चुकती करत नाही तोपर्यंत हे घर माझं. आता हे आमचं हॉटेल आणि आम्ही गॅरीचे आई बाबा नाही, घेणेकरी आहो. आणि उभी काय, चल जा चहा मांड. आणि चहामध्ये थोडं आलं टाक. आलं म्हणजे अद्रक, नाही तर लसण टाकशील. व्हॉट इज दिस गॅरी? मी आणि चहा? हे पाय बाई, नुसतं चहाच नाही, जेवणाचंही पाहावं लागणार आहे तुला. आज आईचा उपास आहे. हं? यांना बाहेरचं अजिबात चालत नाही. हा, वाईट असतं ना ते बाहेरचं, शरीरावर परिणाम होतोय, त्यांना नाही आवडत ते. आणि आज त्यांचा उपास आहे, मग काय करणार? खिचडी कर साबुदाण्याची, चांगली झणझणीत चमचमीत कर बरं. हा, त्यांना झणझणीत आवडते. 4 हिरव्या मिरच्या तळलेल्या. अरे दिस इज अ बॅड ड्रीम. दिस इज अ बॅड ड्रीम. दिस इज अ व्हेरी बॅड ड्रीम. आई अगं यू आर नॉट ड्रीमिंग. जे काही चाललंय ते सगळं खरं खरं आहे. जा बाई जा, चहा टाक आणि चहा जेवणाचं पाय जरा, पळ लवकर. चल चल शनाया, आपण आज जाऊया. चल. अरे तिथे कुठे जाऊन राहिला तू? चहा टाकू दे ना तिला. हो, ते बॅग्स घेऊन आलो. हा चल चल चल. नाही, या पोट्टीला पळवून लावली तर बघ तू, ही पोरगी घराच्या बाहेर गेलीच पाहिजे. हे घे धर. फालतूगिरी आहे यार. एक तर आधी शॉपिंग करून माझे पाय दुखत होते, आता तुझ्या आईने आलेला चिमटा काढला, आता माझा हात पण दुखतोय. काय बच्चा वगैरे ते पाय दाबा. हे बघ, तू म्हणशील ते मी सगळं करतो, पण तू प्लीज जरा 2 दिवस आई बाबांशी नीट वाग ना. हा, चांगलं चांगलं वागा प्लीज. करशील? का? अगं का काय, तू समजूनच घेत नाहीयेस. काय समजून घ्यायचंय यार? काय जादू केली काय माहिती त्या गवारनी यांच्या. एक्झॅक्टली. तिची जादू उतरवायची असेल ना, तर तुझा ऑरा तर त्यांना कळू दे ना. म्हणजे हाच चान्स आहे आई बाबांना पटवायचा. त्यांना पटेल असं वागलीस ना, तर ते नाही का शनाया शनाया करणार. हा, त्यांनी तुला एकदा ऍक्सेप्ट केलं ना की पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होणार आहेत. शनाया, करशील ना तू असं? हा, 2 दिवस जरा चांगलं वाग ना त्यांच्याशी. हा यार, तुझं पटतंय मला. But you know what? I'm gonna do this only for you, okay? आता हा पाय. हो. राधिका, आता तू जरा बसशील का? तुला चालताना बघून माझे पाय दुखायला लागले. नको नानीजी. कशाला तू काळजी करतेस ग? नानाजी, मला ना आई बाबांची काळजी वाटून राहिली. ईशान्या काही धड वागणार नाही, बस त्यांचा अपमान व्हायचा. गुरुच्या आई वडिलांची अजिबात काळजी करू नकोस, बरोबर पूर्ण होतील ते बघ. ते केस काय उगाच पांढरे झालेले नाही आहे, अरे इतक्या वर्षाचा संसाराचा अनुभव आहे त्याला, बरोबर पूर्ण होणार. आणि अगं, आम्हाला गुरुनाथला काही बोलायचा अधिकार नाहीये, पण ते तर त्याचे आई वडील आहेत ना, ते त्याला चांगलं खडसावू शकतात. अरे काळजी करायची वेळ आता त्यांची आहे, तू फक्त मजा बघत राहा बस.